मित्रांनो, मी वैद्य अतुल काळे, आयुर्वेद साक्षर या आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो। सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। हे नवीन वर्ष तुम्हाला आरोग्याचं, आनंदाचं आणि भरभराटीचं जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहीत आहे की सर्वात महत्त्वाची आणि सर्वात टॉपला कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे आपलं आरोग्य आणि स्वास्थ्य। आरोग्य असेल तर आनंद आहे, आरोग्य असेल तर सुख आहे। म्हणजे आरोग्य हा आपल्या आनंदाचा आणि सुखाचा आधार आहे, पाया आहे। जर तुमचं आरोग्य चांगलं नसेल तर तुमच्याकडे समृद्धी असू दे नाहीतर पैसा असू दे, तुम्हाला सुख काही मिळणार नाही बघा। आणि जर तुमच्याकडे उत्तम आरोग्य असेल तर तुम्ही कठीण परिस्थितीतही, गरिबीतही आनंदी राहू शकता। आरोग्य असेल तरच आपण समृद्धी आणि सुखाचा व्यवस्थितपणे आनंद घेऊ शकतो। खरं आहे ना? पण आजकाल आपल्या सवयी खूपच बिघडल्यात। पैशाच्या सतत मागे लागल्यामुळं, धावल्यामुळं आपलं आरोग्य बिघडत चाललंय। आपली खाण्याची किंवा झोपण्याची कोणतीही निश्चित वेळ नसते बघा। आरोग्यासाठी शिस्त नसते। रात्री उशिरापर्यंत जागायचं, अंथरुणातून उशिरा उठायचं, नंतर बेड टी, फास्ट फूड, जंक फूड, मसालेदार अन्न, रात्री उशिरापर्यंत जेवण घ्यायचं, एका जागी बराच वेळ बसून मान वाकडी करून काम करायचं, आणि शिवाय कामाचा ताण आहेच, स्ट्रेस आहेच। आणि याशिवाय महत्त्वाची कारणं म्हणजे नात्यांमध्ये असलेला आपुलकीचा अभाव, स्नेहाचा अभाव, प्रेमळ संवादाचा अभाव। या सर्व गोष्टींचा आपल्या आरोग्यावर खूपच वाईट परिणाम होतोय बघा। मंडळी, ज्याला आपण आरोग्य म्हणतो ना, ते खरं तर आरोग्य नाहीच आहे। आयुर्वेद महर्षी सुश्रुताचार्य यांनी थोडक्या शब्दात आरोग्याची अतिशय व्यापक व्याख्या सांगितली बघा। ज्याचा आत्मा, इंद्रिय आणि मन सदैव प्रसन्न राहतात तो खरा निरोगी। म्हणजे आपण आतूनच समाधानी असायला हवं। आपल्याला पाहण्यामध्ये, ऐकण्यामध्ये, चव घेण्यामध्ये आणि स्पर्श करण्यामध्ये सुद्धा आनंद मिळायला हवा। मग आपण खऱ्या अर्थाने निरोगी म्हणून घेऊ शकू। आणि जर आपल्याला असे आरोग्य हवे असेल तर आपण एक महत्त्वाची गोष्ट सगळ्यात आधी लक्षात ठेवली पाहिजे, आणि ती म्हणजे परोपकारी विचार करायचा। सगळ्यांचं चांगलं चिंतायचं। प्रत्येकजण निरोगी असायला हवा, प्रत्येकजण आनंदी असायला हवा, सर्वांची प्रगती होऊ दे, असं जर आपण मनापासून विचार केला तर आपल्यामध्ये सुख निर्माण करणारी शांतता निर्माण होऊ शकते, राग कमी होऊ शकतो, सकारात्मकता वाढू शकते, ज्याला आपण पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असं म्हणतो, ज्यामुळे आपल्या शरीरात असे बायोलॉजिकल सिक्रेशन्स होऊ लागतात ज्यामुळे आपल्या शरीरातल्या पेशी दीर्घकाळ तरुण राहतात। परोपकाराची भावना, इतरांप्रती प्रेमाची भावना आपल्या शरीरात अँटीऑक्सिडंट म्हणूनही काम करते बघा। म्हणूनच या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्या संपूर्ण समाजाचं आरोग्य चांगलं राहावं, चांगलं व्हावं व ते साकार करण्याचा संकल्प आपण सर्वजण मिळून करूया। मंडळी, आपल्या आरोग्यासाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे आहार। आयुर्वेदाने सांगितलं आहे की मानवी जीवन 3 पायांवर अवलंबून असतं। एक आहे आहार, दुसरं निद्रा आणि तिसरं ब्रह्मचर्य। हे 3 आधार आहेत ते। मित्रांनो, आज आपण आपल्या जीवनाचा पहिला आधार असलेल्या आहारासंबंधी आयुर्वेदातली मुख्य टिप्स पाहणार आहोत। मित्रांनो, आयुर्वेद म्हणतो अन्नमयम पुरुषा, म्हणजे आपले शरीर आपण खात असलेल्या अन्नापासून बनलेलं आहे। म्हणूनच आपला आहार चांगला असेल तर आपलं शरीरही चांगलं राहतं, आणि हा आहार जर बिघडला तर शरीरही बिघडतं। त्यामुळे आहार कसा घ्यावा, कोणता घ्यावा, तो घेण्याचे सर्व विधी आयुर्वेदात सविस्तरपणे सांगितले, ज्यामुळे आपल्याला आरोग्य प्राप्त होतं। तर पहिला विधी म्हणजे जेवणाची योग्य वेळ निवडा। भूक लागल्यावरच अन्न सेवन करा। खाण्यासाठी दिवसातून फक्त 2 ते 3 वेळा तोंड उघडा। रात्रीचं जेवण झोपण्याच्या आधी 2 ते 3 तास आधी करा। शक्य तितके घरी शिजवलेलं अन्न घ्या। दुसरा विधी म्हणजे गरम गरम अन्न सेवन करायचं, ज्यामुळे तुमची भूक चांगली राहते आणि अन्नाचं पचनही व्यवस्थित होतं। थंड शिळं अन्न कधीही खाऊ नका। तिसरी पद्धत म्हणजे भराभर, कोणीतरी मागे लागल्यासारखं जेवू नका आणि खूप सावकाशही जेवू नका। असं केल्यानं पचनक्रिया नीट होत नाही आणि त्यामुळे विविध व्याधी निर्माण होऊ शकतात। चौथा विधी आहे पहिलं जेवण पचल्यानंतर आणि भूक लागल्यावरच अन्न सेवन करायचं। या 4 महत्त्वाच्या विधी आहेत ज्या आपल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत, ज्या आयुर्वेदाने सांगितल्या। त्यासोबत सकाळी लवकर उठायचं, शौच केल्यानंतर नियमित व्यायाम करायचा, कामाचा आनंद घ्यायचा, उगीच ओझं असल्यासारखं काम नाही करायचं, संध्याकाळी कुटुंबासोबत वेळ घालवायचा आणि रात्री लवकर झोपायचं। या सर्व गोष्टी आपल्याला आरोग्य देतात। या सर्व गोष्टींचं पालन केलं तर सर्वजण निरोगी आणि आनंदी राहतील, हे वचन आयुर्वेदाने आपल्याला दिलं आहे। आज या नवीन वर्षाच्या निमित्ताने पहिल्या दिवशी मी तुम्हा सर्वांना आरोग्य, आनंद, सुख आणि भरभराटीसाठी अनंत शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटू एक नवीन विषय घेऊन। तोपर्यंत निरोगी राहा, आनंदी राहा आणि सुखी राहा।
खूप खूप धन्यवाद.